एक्झिट पोल मधल्या अंदाजांना सुरुंग लावत भाजपने अपना टाइम आएगा हे हरियाणात पुन्हा एकदा सिद्ध केलंय. जिथे गेल्या काही वर्षापासून भाजपच्या सत्तेवर ताशेरे ओढले गेले, मग तो शेतकऱ्यांचा असंतोष असो वा खेळाडूंच्या न्यायासाठीचा आंदोलन, चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या राज्यात भाजपविषयी फक्त रोज दिसून आला. अशा राज्यात भाजप पक्ष जिंकला. भाजपने एक्झिट पोलच्या अंदाजांना बगल दिले. पण हे असं का झालं? कोणती वापरली त्यांनी रणनीती? आणि त्यामुळे इथे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं बीपी वाढण्याऐवजी नॉर्मल का झालंय? हरियाणातील ही स्थिती महाराष्ट्रातही होणार की यामुळे महाविकास आघाडीला फायदा होणार? चला याविषयी जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी श्रेयस. प्राईम संवाद युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो. नुकतीच हरियाणा राज्याची विधानसभा निवडणूक पार पडली आणि त्यात भाजपने बाजी मारलेली पाहायला मिळाले. खरं तर ही निवडणूक भाजपसाठी अटीतटीची होती. हरियाणात भाजप विरोधी वातावरण गेल्या काही वर्षापासून आपल्याला पाहायला मिळालं, पण इथे हेही दिसून आलं की काँग्रेसचा अति आत्मविश्वास काँग्रेसला चांगलाच नडला. जेव्हा लोकसभा निवडणूक झाली तेव्हा हरियाणात भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त मतं मिळाली होती. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचाच परिणाम दिसून येईल आणि काँग्रेसच इथे जिंकेल असं काँग्रेसच्या तिथल्या नेत्यांना वाटत होतं. पण हरियाणात भाजप ग्राउंड लेवलला काम करत होतं. विविध योजनांच्या जोरावर त्यांनी त्यांची मतं खेचून घेतली. शिवाय काँग्रेसची हार होण्यात फक्त भाजपलाच क्रेडिट नाही, तर हरियाणात उभ्या राहिलेल्या अपक्ष उमेदवारांनाही याचं श्रेय जातं. काही उमेदवार काँग्रेसने संधी न दिल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहिले होते. त्यामुळे काँग्रेसची मतं त्यांनीही खेचून घेतली. याच कारणांमुळे भाजपला इथे यश मिळवता आलं. आता याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार? महाराष्ट्रातही अशी परिस्थिती होणार आहे का? हरियाणा झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असं पोस्टर महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यालयासमोर लावण्यात आलं. आज या ठिकाणी विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना या प्रचंड विजयाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि हरियाणात पूर्ण बहुमताचं भाजपचं सरकार इथे स्थापन होत आहे. आपल्या महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते, आम्ही जिंकणार म्हणून. मग काय बोलणार? सकाळी 9 वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता. आता काय काय बोलावं आणि काय काय नको असं त्यांना वाटत होतं. मला त्यांना विचारायचं आहे, आता कसं वाटतंय? जनतेशी बेईमानी करून निवडून आलेले हे लोक आता जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे हरियाणात घडलं तेच महाराष्ट्रात येत्या नोव्हेंबर महिन्यात घडलेलं पाहायला मिळणार आहे, असं हरियाणातील निकालानंतर फडणवीसांनी डिक्लेअरच करून टाकलं. पण जरा थांबा, काँग्रेसने हरियाणात अति आत्मविश्वास दाखवला, त्याचं झालं काय हे आपण हरियाणाच्या निवडणुकीत पाहिलंच. फडणवीसांचा हाच आत्मविश्वास महाराष्ट्रातून भाजप आणि महायुतीची सत्ता त्यांना गुंडाळायला लावणार का? आता हा असा प्रश्न का? कारण महायुतीचा राजकीय दुश्मन या निकालापासून खुश झालाय. आता हा राजकीय दुश्मन कोण हे तुम्हा आम्हा सर्वांनाच माहिती, ते म्हणजे उद्धव ठाकरे. हरियाणातल्या या निकालाने उद्धव ठाकरेंनी मोकळा श्वास सोडलाय. पण का हे पाहूच, पण त्याआधी महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातील कॉमन राजकीय परिस्थिती काय आहे ते बघूया. महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्ट्या हरियाणापेक्षा मोठं राज्य आहे. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा असून महाराष्ट्रात 288 जागा आहेत. पण तरीही दोन्ही राज्यात राजकीय परिस्थितीत काही समान दुवे आढळतात. त्यापैकी एक म्हणजे प्रादेशिक पक्ष. दोन्ही राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांसारख्या राष्ट्रीय पक्षांची लक्षणीय उपस्थिती आहे, जे ऐतिहासिकदृष्ट्या सत्तेचे प्रमुख दावेदार पण आहेत. पण या राष्ट्रीय पक्षाव्यतिरिक्त दोन्ही राज्यांमध्ये प्रभावशाली प्रादेशिक पक्षही आहेत. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख भूमिका बजावतात. हरियाणात इंडियन नॅशनल लोकदल आणि जननायक जनता पार्टी यांसारखे प्रादेशिक पक्ष आहेत. हे प्रादेशिक पक्ष प्रादेशिक हित आणि अस्मिता जपण्यात महत्वाची भूमिका बजावतात, जी शिवसेनेने महाराष्ट्रात जपली. त्यामुळे या पक्षांना त्या त्या राज्यात चान्सेस आहेत. दोन्ही राज्यांमध्ये अनेकदा खंडित जनादेशामुळे युतीची सरकारे दिसतात. महाराष्ट्रात यापूर्वी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांसारख्या युतींनी सरकारे केली आहेत. हरियाणामध्ये स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपने जेजेपी सारख्या प्रादेशिक पक्षांची युती केली आहे. दोन्ही राज्यांमधील युतीचं राजकारण हे राजकीय फ्रॅगमेंटेशन आणि बहुमत मिळवण्यासाठी धोरणात्मक आघाड्यांची गरज दर्शवते. हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या राजकीय परिस्थितीत जात महत्वाची भूमिका बजावते. हरियाणात जाट हा प्रबळ समुदाय आहे आणि राज्याच्या राजकारणावर त्यांचा चांगला लक्षणीय प्रभावही आहे. महाराष्ट्रातही मराठा समाजाचं असंच राजकीय वर्चस्व आहे. दोन्ही राज्यांनी जाती आधारित आरक्षणाच्या मागण्या पाहिल्या आहेत. या प्रभावशाली समुदायांकडून धोरण आणि निवडणूक धोरणांवर परिणाम होतोय. मोठ्या ग्रामीण लोकसंख्येसह दोन्ही राज्यांमध्ये कृषी आधारित अर्थव्यवस्था आहेत आणि शेतकऱ्यांशी संबंधित धोरणे निवडणुकीत मोठी भूमिकाही बजावतात. किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSP, सिंचन आणि ग्रामीण विकास यांसारखे मुद्दे दोन्ही राज्यांमध्ये राजकीय चर्चेचे मुद्दे आहेत.
2020-21च्या नवीन शेती कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनांना हरियाणा आणि महाराष्ट्राच्या काही भागातून जोरदार पाठिंबाही मिळाला होता, ज्यामुळे त्यांच्या राजकारणात कृषी समस्यांचं महत्त्वही दिसून आलं. दोन्ही राज्यांना राजकीय घराणेशाहीचाही इतिहास आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंब आहे, पवार कुटुंब आहे, त्याचप्रमाणे हरियाणात चौटाला कुटुंब आणि हुड्डा कुटुंब प्रमुख आहेत. दोन्ही राज्यांनी बलवान आणि करिश्माई नेतेही निर्माण केले आहेत, जसे की महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, हरियाणातील देवीलाल, ज्यांनी त्यांच्या राजकीय भूभागावर कायमस्वरूपी प्रभावही टाकलाय. त्यामुळे या समान गोष्टी लक्षात घेता हरियाणातील निकालाचा प्रभाव हा महाराष्ट्रावर पडू शकतो. पण आता तो कसा पडणार? महायुतीसाठी तो फायदेशीर असणार की हरियाणातील फासे महाराष्ट्रात उलटे पडून मविया जिंकणार, हे पाहणंही गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून मवियात काँग्रेसचा मनमानी कारभार सुरू आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच शिवसेना उभाटा गटाने सांगितलेल्या जागा वाटपाचे फॉर्म्युले काँग्रेसने मोडीत काढले होते. काँग्रेस सर्वाधिक जागा लढवण्यावर ठाम होतं, पण आता मात्र महाविकास आघाडीला हे गणित बदलावं लागणार असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेच्या गटाला जागा वाटपा दरम्यान त्यांची मर्जी चालवता येणार असं सध्या तरी वाटतंय. ठाकरे आणि इतर विरोधी नेते भाजपच्या रणनीती आणि प्रचाराची रणनीती आणि मतदार संघटित करण्याच्या प्रयत्नांचं विश्लेषण करण्यासाठी भाजपचं यश हे या हरियाणा निवडणुकीतून उपयुक्त बेंचमार्क म्हणून पाहू शकतील. महाविकास आघाडीला यानुसार तयारी करण्यासाठी मदतही करून महाराष्ट्रात भाजप कशी कामगिरी करू शकेल याचा इन्साइट देऊ शकतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंना त्यांची रणनीती ठरवण्यात फायदा होऊ शकतो. हरियाणा राज्यातील निवडणुकीचा निकाल पाहता उद्धव ठाकरे यांनी असं विधान केलंय की महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मित्रपक्ष काँग्रेस आणि शरद पवार गट यांनी घोषित केलेल्या कोणत्याही मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराला मी पाठिंबा देईन. हे तेच उद्धव ठाकरे आहेत ज्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटाला मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे आता तरी घोषित करा असं सांगितलं होतं. पण हरियाणा निवडणुकीचा निकाल लागल्यावर फ्रस्ट्रेट झालेले उद्धव ठाकरे आता शांत पाहायला मिळत आहेत. हरियाणामध्ये भाजपचं यश, नेतृत्व आणि उमेदवारांच्या रणनीतीत बदल झाले असतील तर राष्ट्रीय स्तरावर भाजपमध्ये अंतर्गत विभाजन आणि रणनीती बदलांना प्रोत्साहन मिळू शकतं. या गतिशीलतेमुळे महाराष्ट्रात विरोधकांसाठी संधी निर्माण होऊ शकतात, कारण भाजपचं नेतृत्व हे स्वतःचे पक्ष, ऐक्य आणि प्रादेशिक रणनीती व्यवस्थित करण्यावर लक्ष केंद्रित करते. यामुळे महायुतीतच संघर्ष निर्माण होण्याची शक्यता असल्याने मवियाला याचा फायदा होऊ शकतो. हरियाणामध्ये भाजपच्या विजयामुळे ठाकरे आणि मविया आघाडी अधिक तीव्रतेने एकत्रित करण्याची, त्यांचा पाया मजबूत करण्याची आणि भाजपचा यशाचा उपभोग महाराष्ट्रात त्यांच्या विरुद्ध मवियाची युती मजबूत करण्यासाठी प्रेरणा म्हणून वापरण्याची निकड वटू शकते. यामुळेच भाजपच्या धोरणांना आणि राजकीय अस्तित्वाला आव्हान देण्याचा दृढ संकल्प करून आघाडी तिच्यातील असलेले मतभेद विसरून एकत्र येत रणनीती आखू शकते. या कारणांमुळे उद्धव ठाकरे आता टेन्शन फ्री झाल्याचं दिसून येत आहेत. पण दोन्ही पक्षांनी जास्त हुरून न जाता आपापल्या पक्षांच्या रणनीतींवर काम करत अति आत्मविश्वास न बाळगता निवडणुकीची तयारी केली तर महाराष्ट्रात ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि इंटरेस्टिंग होईल यात शंकाच नाही. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हरियाणाप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुती बाजी मारणार की मवियाला आजच्या दिन येणार? सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समरी युट्यूब चॅनेलला. धन्यवाद.